नमस्कार. राशीफळ मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. रडायचे दिवस संपले. उद्यापासून पुढील 21 वर्षे या राशींचे भाग्य बदलणार शनिदेव. मित्रांनो, ज्योतिषानुसार शनी हे अतिशय महत्त्वपूर्ण ग्रह मानले जातात. शनीचा सकारात्मक अथवा नकारात्मक प्रभाव संपूर्ण 12 राशींना प्रभावित करत असतो. शनी जेव्हा ज्या राशींसाठी अशुभ किंवा नकारात्मक असतात तेव्हा त्या राशीच्या जातकांच्या जीवनामध्ये त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. शनी जेव्हा ज्या राशींसाठी नकारात्मक असतात किंवा ज्या राशीवर शनीचा नकारात्मक प्रभाव पडतो तेव्हा त्या राशींच्या जातकांना अनेक दुःख, दारिद्र्य, अपयश आणि अपमानाचा सामना करावा लागतो. शनीचा प्रभाव मनुष्याच्या सर्वांगीण जीवनाला प्रभावित करत असतो. त्यामुळे शनी जेव्हा शुभ आणि सकारात्मक असतात त्यावेळी मात्र व्यक्तीचा भाग्योदय घडून यायला वेळ लागत नाही. उद्यापासून असाच काहीसा शुभ आणि सकारात्मक अनुभव या काही खास राशींच्या जातकांच्या जीवनामध्ये येण्याचे संकेत आहेत. उद्यापासून पुढे येणाऱ्या काळामध्ये या राशींच्या जातकांच्या जीवनामध्ये आनंद, सुख, समृद्धी आणि भरभराटीचे दिवस येणार आहेत. त्यांच्या जीवनामध्ये चालू असणारा दुःखाचा काळ आता पूर्णपणे समाप्त होणार असून शुभ आणि सकारात्मक काळाची सुरुवात या राशींच्या जातकांच्या जीवनामध्ये येणार आहे. शनिदेवाच्या कृपेने यांचा भाग्योदय होणार आहे. येणारे अनेक दिवस यांच्यासाठी मानसन्मान, पदप्रतिष्ठा, यश, कीर्ती मिळवून देणारे दिवस असणार आहेत. शनीच्या कृपेने यांच्या दुःखाचा नायनाट होणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये घवघवीत यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. या कालावधीमध्ये उद्योग, व्यापार, कला, साहित्य, समाजकारण, राजकारण, सामाजिक जीवन, वैवाहिक जीवन किंवा राजकीय जीवनामध्ये देखील यांना प्रचंड प्रमाणात लाभ प्राप्त होण्याचे संकेत आहेत. शनीचा सकारात्मक प्रभाव असल्यामुळे हे लोक ज्या क्षेत्रामध्ये प्रवेश करतील त्या क्षेत्रामध्ये यांना भरपूर प्रमाणात लाभ मिळणार आहे. कारण मित्रांनो, दिनांक 18 मार्च रोजी शनिदेव कुंभ राशीमध्ये उदित झालेले आहेत. त्यामुळे याचा लाभ या काही खास राशींच्या जातकांना मिळणार आहे. ज्योतिष गणनेनुसार शनी हे अतिशय मंद गतीने चालणारे ग्रह मानले जातात. शनी मंद गतीने चालणारे ग्रह असून अतिशय मंद गतीने ते राशी परिवर्तन करत असतात. शनी जेव्हा शुभ असतात तेव्हा व्यक्तीच्या जीवनामध्ये सर्व काही प्राप्त व्हायला वेळ लागत नाही. पण जेव्हा शनी कमजोर असतात तेव्हा मात्र व्यक्तीला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. यावर्षी शनी हे कुंभ राशीतच भ्रमण करतील. शनी जेव्हा शुभ असतात तेव्हा व्यक्तीच्या जीवनामध्ये सर्व काही प्राप्त होत असते. पण जेव्हा शनी कमजोर किंवा नकारात्मक असतात तेव्हा मात्र व्यक्तीला अनेक अडचणीचा सामना करावा लागतो. यावर्षी शनिदेव हे कुंभ राशीमध्येच राहणार असून दिनांक 18 मार्च रोजी शनी कुंभ राशीमध्ये उदित झालेले आहेत आणि शनीच्या उदित होण्यामुळे या काही खास राशींसाठी हा काळ वरदानास समान ठरणार असून यांच्या जीवनामध्ये आमूलाग्र असे सकारात्मक बदल घडून येणार आहेत. या राशींना जबरदस्त लाभ प्राप्त होण्याचे संकेत आहेत. तर चला, वेळ वाया न घालवता पाहूयात कोणत्या आहेत त्या भाग्यशाली राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. सुरुवात करूया मेष राशीपासून. मेष राशीच्या जातकांच्या जीवनावर शनिदेवाचा सकारात्मक प्रभाव दिसून येईल. शनीची शुभ दृष्टी मेष राशीच्या जातकांवर राहणार असून शनीच्या कुंभ राशीमध्ये उदित होण्याचा अतिशय शुभ प्रभाव आपल्याला अनुभवण्यास मिळणार आहे. कार्यात येणाऱ्या अडचणी दूर होणार असून कार्य यशस्वीरित्या पूर्ण होणार आहेत. ज्या क्षेत्रामध्ये प्रवेश कराल किंवा ज्या क्षेत्रामध्ये हात लावाल त्या क्षेत्रामध्ये मान, सन्मान, पदप्रतिष्ठा, यश, कीर्ती आपल्याला प्राप्त होणार आहे. उद्योग, व्यापार, कला, साहित्य, समाजकारण, राजकारण अशा अनेक क्षेत्रामध्ये घवघवीत यश आपल्याला प्राप्त होणार आहे. स्वतःच्या वाणीचा अतिशय सुंदर उपयोग आपण या कालावधीमध्ये करणार आहात. या काळामध्ये ज्या क्षेत्रात प्रवेश कराल त्या क्षेत्रात आपला विजय होण्याचे संकेत आहेत. आपल्या आर्थिक समस्या सुद्धा दूर होणार आहेत. आर्थिक प्राप्ती चांगली होणार आहे. वाणीमध्ये मधुरता निर्माण झाल्यामुळे लोक आपल्या शब्दाने प्रभावित होतील आणि आपल्याकडे आकर्षित होतील. वैवाहिक जीवनामध्ये चालू असणाऱ्या सर्व समस्या आता समाप्त होतील. पती पत्नीमध्ये चालू असणारे वादविवाद देखील समाप्त होतील. हा काळ आपल्या जीवनाला यशाच्या शिखरावर घेऊन जाणारा काळ ठरणार आहे. मेष राशीच्या जातकांना उद्योग, व्यापार आणि नोकरीमध्ये लाभ प्राप्त होणारच आहे, पण त्याबरोबर राजकीय क्षेत्रामध्ये देखील प्रचंड लाभ प्राप्त होण्याचे संकेत आहेत. यानंतर आहे वृषभ राशी. वृषभ राशीसाठी हा काळ अतिशय सुंदर काळ असणार आहे. वृषभ राशीच्या जातकांसाठी हा काळ प्रगतीचा काळ असणार आहे. मानसिक तणाव दूर होईल. भाग्य द्यायचे संकेत आहेत. मन समाधानी बनेल. उद्योग, व्यापार, कला, साहित्य, समाजकारण अशा अनेक क्षेत्रामध्ये भरघोस यश आपल्याला या कालावधीमध्ये प्राप्त होणार आहे. हा काळ आपल्याला विजय मिळवून देणारा काळ असणार आहे. मानसिक तणाव सुद्धा दूर होईल. आरोग्य उत्तम राहील. आरोग्याच्या दृष्टीने जे त्या काही समस्या चालू आहेत त्या समस्या आता दूर होणार आहेत. आरोग्य अतिशय चांगले राहणार आहे. आता इथून पुढे प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला घवघवीत यश देखील प्राप्त होणार आहे. कृषी क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी देखील हा काळ चांगला असून राजकीय क्षेत्रामध्ये देखील नावलौकिक प्राप्त होण्याचे संकेत आहेत. नोकरीमध्ये पदप्रतिष्ठा किंवा नोकरीमध्ये आपली ज्या ठिकाणी
आपल्याला आपल्या आवडत्या ठिकाणी आपली बदली होऊ शकते किंवा वेतन वृद्धी देखील होऊ शकते. यानंतर आहे कन्या राशी. कन्या राशीच्या जातकांसाठी सुखसमाधान पदप्रतिष्ठा मिळवून देणारा हा काळ असेल. कारण या कालावधीमध्ये शनिदेव आपल्यावर विशेष प्रसन्न होणार असल्यामुळे वैवाहिक जीवनामध्ये चालू असणाऱ्या समस्या समाप्त होतील. त्याबरोबरच आर्थिक समस्या देखील समाप्त होणार असून धनलाभाचे योग जमून येतील. घर जमीन अथवा वाहन सुखाची प्राप्ती आपल्याला होणार आहे. आता इथून पुढे उद्योग व्यापार यामध्ये देखील आपल्याला चांगला लाभ प्राप्त होणार असून व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. आर्थिक प्राप्तीचे अनेक साधन देखील उपलब्ध होतील. घरामध्ये चालू असणारी पैशाची चणचण आता दूर होणार असून आर्थिक क्षमता मजबूत बनणार आहे. कन्या राशीच्या जातकांसाठी हा काळ अनुकूल असून या कालावधीमध्ये शनिदेवाची भक्ती उपासना आपल्यासाठी अतिशय लाभकारी ठरू शकते. यानंतर आहे तुळ राशी. तुळ राशीच्या जातकांसाठी हा काळ अतिशय आनंदाचा काळ असणार आहे. तुळ राशीसाठी हा काळ वरदाना समान असणार आहे. तुळ राशीच्या जातकांसाठी हा काळ प्रगतीचा काळ असणार आहे. या काळामध्ये जर आपण चांगले प्रयास केले, उत्तम प्रयास केले तर त्याचे फळ देखील उत्तम आपल्याला या कालावधीमध्ये मिळणार आहे. भरघोस यश प्राप्तीचे संकेत आहेत. वाणीमध्ये मधुरता निर्माण होईल. मानसिक तणाव दूर होईल. आपल्या व्यक्तिमत्वामध्ये देखील अतिशय चांगली सुधारणा या कालावधीमध्ये घडून येऊ शकते. तुळ राशीच्या जातकांसाठी पदप्रतिष्ठेची प्राप्ती मिळवून देणारा हा काळ असेल. राजकीय क्षेत्रामध्ये देखील चांगला लाभ आपल्याला प्राप्त होणार आहे. कार्यक्षेत्रामध्ये मानसन्मान प्राप्त होण्याचे संकेत आहेत. ज्या कामात हात लावाल त्या कामामध्ये यशस्वी व्हाल. विद्यार्थी वर्गासाठी देखील हा काळ शुभ असेल. यानंतर आहे धनुराशी. धनुराशीच्या जातकांसाठी हा काळ प्रचंड प्रगतीचा असेल. एखाद्या जुन्या बिमारीपासून जर पीडित असाल तर त्यातून देखील आपली सुटका होऊ शकते. या कालावधीमध्ये आपल्याला आर्थिक आवक भरपूर प्रमाणात वाढणार आहे. या कालावधीमध्ये नवीन व्यवसाय किंवा एखादा उद्योग उभारायचा असेल तरी काळ आपल्यासाठी अनुकूल असेल. धनुराशीच्या जातकांना नोकरी, व्यापार आणि त्याबरोबरच राजकीय क्षेत्र, सामाजिक क्षेत्रामध्ये चांगला लाभ प्राप्त होण्याचे संकेत आहेत. यानंतर आहे मकर राशी. मकर राशीच्या जातकांसाठी हा काळ अतिशय शुभ असेल. मकर राशीसाठी हा काळ आनंदाचा आणि भरभराटीचा जाणारा काळ असेल. आपल्या जीवनामध्ये मागील काळामध्ये झालेले आर्थिक नुकसान येणाऱ्या कालावधीमध्ये भरून निघेल. जीवनामध्ये जे काही दुःख चालू आहे ते दुःख देखील या कालावधीमध्ये समाप्त होणार असून मनाला एक नवी प्रेरणा मिळणार आहे. एका नव्या गुरुची साथ आपल्याला या कालावधीमध्ये प्राप्त होऊ शकते. या कालावधीमध्ये एखाद्या नव्या क्षेत्रात जर प्रवेश कराल तर त्या क्षेत्रामध्ये देखील आपल्याला नावलौकिक पदप्रतिष्ठा मिळू शकते. विद्यार्थी वर्गासाठी हा काळ अनुकूल असेल आणि या कालावधीमध्ये नवीन व्यवसाय उभारणे देखील शुभ फलदायी ठरणार आहे. नवीन व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी काळ हा आपल्यासाठी शुभ असेल. पण या कालावधीमध्ये थोडंसं हितशत्रूपासून थोडेसे सावध राहणे आपल्यासाठी आवश्यक आहे. त्याबरोबरच आर्थिक देवाणघेवाण करताना देखील थोडेसे सतर्क राहणे गरजेचे आहे. कुणावरही अतिविश्वास करू नका. यानंतर आहे कुंभराशी. कुंभराशीच्या जातकांवर शनीची विशेष कृपा राहणार असून शनी आपल्याच राशीत विराजमान असून आता शनीची शुभ दृष्टी असेल. पण या कालावधीमध्ये भगवान शनिदेवाची उपासना देखील आपल्यासाठी आवश्यक असेल. प्रत्येक शनिवारी शनिदेवाच्या नावाने गरजू व्यक्तीला दान धर्म करणे आपल्यासाठी शुभ असेल. त्याबरोबरच शनिवारच्या दिवशी शनिदेवाला काळे उडीद, काळे तीळ आणि त्याबरोबरच मोहरीचे तेल अर्पित करणे आपल्यासाठी शुभ फलदायी ठरू शकते. कुंभराशीच्या जातकांसाठी हा काळ भरभराटीचा असेल. व्यापारातून चांगला लाभ होईल. व्यापारानिमित्त काही प्रवास देखील घडतील. लघु उद्योग करणाऱ्या लोकांसाठी हा काळ आनंदाचा असेल. त्याबरोबरच नोकरीच्या क्षेत्रामध्ये देखील चांगले लाभ प्राप्त होणार असून वरिष्ठांशी आपले नाते अतिशय घट्ट आणि मजबूत बनेल. वरिष्ठांच्या मर्जीमध्ये आपले बढती देखील या कालावधीमध्ये होऊ शकते. व्यापारी वर्गासाठी काळ आनंदाचा असेल. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घंटीच्या बटनाला प्रेस करा. धन्यवाद.